तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। संतनगरी शेगावमध्ये नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा शिवसेना महायुतीचा भव्य कार्यकर्ता मेळावा 28 नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या मेळाव्यात शहरातील महायुतीचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आगामी निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। शेगाव शहर हे एक आध्यात्मिक शहर असून या शहरातील प्रमुख रस्ते व गटारांचे सुदृढीकरण, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील स्वच्छतेत झालेली प्रगती, LED स्ट्रीट लाईटद्वारे राबवलेले वीज बचत उपक्रम, नागरिक सुविधा केंद्राचा विस्तार, उद्याने तसेच बाजारपेठ विकासासंबंधीचे अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत। पायाभूत सुविधा, स्मार्ट प्रशासन, डिजिटल सेवा, पाणी पुरवठा आणि सार्वजनिक सुविधांच्या उभारणीसाठी पुढील काळात अधिक वेगाने कामे राबवण्यासाठी भाजपा महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणण्याचे आवाहन पक्षश्रेष्ठींकडून यावेळी करण्यात आले। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, शेगाव। आपण एकाच ठिकाणचा उमेदवार पाहत नाही। जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये कशा प्रकारे सगळ्या दलित समाजाचा हक्क आहे। जर SC दोन्हीकडे उमेदवार निघालेला जळगाव मध्ये आणि शेगाव मध्ये, तो जो खरा दलित असेल, तो मातंग असेल, तो चर्मकार असेल, तो खाटीक असेल, तो बौद्ध असेल, जो होणार असेल, तो बेहतर असेल, याच लोकांचा अधिकार आहे की ज्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आरक्षण या SC समाजासाठी, दलित समाजासाठी दिलं। आणि आरक्षण एवढ्यासाठी दिलं की हजारो वर्षापासून हे समाज जे आहेत हे दुर्लक्षित, वंचित राहिलेले आहेत, दाबले गेलेले समाज आहेत, विकासापासून कोसं दूर असलेले समाज आहेत। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण ठेवलं आणि हा समाजांना पुढे येण्याची मार्ग दिला। आणि हे करत असताना एवढ्यासाठी सांगतोय की जेव्हा दलित समाजासाठी SCचं रिझर्वेशन निघतं, त्यावेळेस त्यांचा हक्क जो आहे तो आपल्या घरात ठेवायचा नसतो। ओरिजिनल जे आहे त्यांच्याच घरात, त्याच सामाजिक याच्यामध्ये ते पद कोणते असेल ते त्यांनाच मिळालं पाहिजे। आणि म्हणून इथला जो काही एक प्रकार आहे त्याच्यावरही आपल्या सुज्ञ जनतेनं, सुज्ञ कार्यकर्त्यांनी हा विचार केला पाहिजे की हे जे उमेदवार आहेत, म्हणजे काँग्रेसचे असो, वंचितचे असो, भारतीय जनता पार्टीचे, ओरिजिनल खऱ्या अर्थानं दलितांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभिप्रेत केलेलं आरक्षण हे असे उमेदवार आहेत। आणि एक उमेदवार मी नाव घेणार नाही, परंतु असा प्रयोग हा समाजासाठी अयोग्य प्रयोग असतो। असा प्रयोग करू नये ही माझी प्रामाणिक इच्छा होती। तेही माझ्या जवळचेच आहेत, त्यांच्याबद्दल माझ्या मनात आकस नाही, परंतु ओरिजिनल समाजांचा हक्क डावलून आपल्या घरामध्ये तो हक्क वेगळ्या प्रकारे घेणे, मला वाटतं की या दलित समाजासोबत तो अन्याय होईल आणि भविष्यामध्ये आपल्याला कोणीही माफ करणार नाही। आणि म्हणून या पद्धतीने सुद्धा शेगावकर जनतेने विचार केला पाहिजे। मान कोणाचा केला जात असेल तर संघटनेमधल्या पदाचा केला जातो। आणि त्या मागच्या वेळेस आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस होत्या, आजही दुसऱ्या टर्म मध्ये ते भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस आहेत। आणि सरचिटणीस पद मध्ये संघटनेमध्ये मोठं पद समजलं जातं, त्यांना आहेच। आणि म्हणून एक अपेक्षा होती लोकांची, माझी पण होती, की भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस आहेत, मागच्या उपाध्यक्ष राहिलेले आहेत, त्यामुळे त्या समीकरणात बसल्या पाहिजे। परंतु जे दुर्दैव असतं एखाद्या वेळेस ते असं घडतं की काँग्रेसवाल्यांनी याच्यामध्ये चाल खेळली। काँग्रेसवाल्यांनी नियोजनपूर्वक या नगर परिषदमध्ये नव्हे तर बाहेर जिल्ह्यामधल्या नगरसेवक, नगर परिषदांमध्ये आंबेडकरी अनुयायाचा कोणीही नगराध्यक्षपद निवडून येऊ नये किंवा त्या पद्धतीने तो त्या पदावर जाऊ नये याचं प्लॅनिंग तयार केलं। वंचितला युती करतो 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 शेवटपर्यंत वंचित सोबत युती करण्याचा आश्वासन दिलं आणि सगळ्या ठिकाणी काँग्रेसने फॉर्म भरून टाकले आणि वंचितला सोडून दिलं। तुमचं नेटवर्क कोणतं? वंचितला सोडून दिलं।
आपली अपेक्षा होती की ठीक आहे, काँग्रेस आणि वंचितचं जर युती होत असेल तर चांगली गोष्ट आहे. एक आंबेडकरी अनुयायी तर तिकडून राहील आणि एक आंबेडकरी आपल्याकडून राहील आणि मग लोक ठरवतील की कोणाला पुढे न्यायचं. परंतु जो गेम खेळला गेला काँग्रेसकडून आणि त्याचमुळे आंबेडकर अनुयायी जे असतील त्यांना या पदापासून मागे राहावं लागलं. हे सुद्धा विचार करण्याची शेगावकरांनी यावर विचार करावा.